नागपूरमध्ये चौथ्यांदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के नागपूरच्या परिसरामध्ये जाणवलेले दिसत आहेत। नागपूरच्या कामठी परिसरामध्ये 2.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। तर चौथ्यांदा हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं कळतंय। मात्र भूकंपाचा धक्का जरी सौम्य असला तरी नागरिकांमध्ये काहीशी धाकधूक आणि काहीसं भीतीचं वातावरण आहे। याविषयी बोलूया, जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय नेमकी परिस्थिती आहे? जरी भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी नागरिकांची चिंता वाढतीये। नक्कीच नागरिकांची चिंता वाढणार अशीच ही घटना म्हणावी लागेल आणि सलग चौथा दिवस आहे ज्यावेळी भूकंपाचे हे धक्के बसत आहेत। भले हे धक्के 2.4 2.7 या तीव्रतेचे रिश्टर स्केलवर नोंदणी करण्यात आलेली आहे इंडियन सिस्मॉलॉजीच्या लॅबोरेटरीमध्ये। मात्र हे धक्के जाणवून राहिलेले आहेत आणि यापूर्वी पारशिवनीमध्ये हे धक्के बसलेले होते, उमरेड तालुक्यामध्ये हे धक्के बसलेले होते आणि आज जे झाले ते कामठी तालुक्यामध्ये धक्के बसलेले आहेत। जमिनीपासून 5 किलोमीटर खाली हे धक्के बसलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे की हे धक्के सौम्य आहेत, नागरिकांनी घाबरून जाऊ नये। मात्र नागरिकांमध्ये कुठे ना कुठे या धक्क्यांमुळे चिंतेचं वातावरण आहे असंच म्हणता येईल। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी।